बऱ्याच जणांना आपली कुलदेवी माहीत नसते. मला कालच एकाने मेसेजवर विचारलं, तर मग काय करायचं कुलदेवी माहीत नाही तर? अशी कॉपरची म्हणजे तांब्याची एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये अक्षता भरायच्या म्हणजे तांदूळ, आणि ते झालं की एक नारळ घ्यायचं, त्याला पूर्ण त्याचं काढून घ्यायचं नारळाचं, आणि त्याला पिवळं करायचं आणि त्याला कुंकू लावायचं. बरोबर? हे असं झालं की याच्यामध्ये असं ठेवायचं. हे ठेवून झालं की पिवळ्या कवळ्यांची एक माळ आणून ठेवायची. आपल्या घरात असेल तर, नाही नसेल तर आणून ठेवायची, आणि पिवळ्या कवळ्यांची माळ त्या नारळाला अर्पण करायची. नंतर कमलगठ्ठ्याची अशी एक माळ मिळते, ती पण नारळाला म्हणजे आपली कुलदेवी म्हणून ते पण एक अर्पण करायचं आणि म्हणायचं ओम कुलदेवताये नमः असं करून आपल्या देव्हाऱ्यामध्ये स्थापना करायची आणि कुलदेवीचं नामस्मरण करायचं. ज्यावेळेस आपल्याला आपली कुलदेवी कुठली आहे ते माहिती पडल्यावर हे नारळ दहीभात करून वटीचं सामान घेऊन नदीत अर्पण करायचं. एवढं लक्षात ठेवा. तर असं या पद्धतीने तुम्ही श्रीफळाला हळदीचं लेपन करून कुंकवाचा टिळा लावून कुलदेवी स्थापना करू शकतात. करून बघा, सुंदर अनुभव मिळेल. कारण काय होतं, आपण सगळ्या देवांची पूजा करतो आणि जर कुलाचार नाही झाला तर घरातली बरीच कामं अडथळून जातात आणि होत नाहीत काही कामं, खूप संकट येत राहतात. म्हणून कुलदेवता आणि कुलदेवी खूप महत्त्वाची आहे आपल्या जीवनामध्ये. करा, अनुभव घ्या. पौर्णिमेच्या दिवशी करा, खास तुमच्यासाठी आहे. रामकृष्ण.